NDTV मराठीशी बोलत असताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातलाय। तर मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीय सुद्धा आंदोलनात सहभागी झाले। त्यांच्या मुलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। भैया साइड लगे गाड़ी गाड़ी पांच लगे गाड़ी है साइड लगा गाड़ी तुमच्या गाड्या साइड लगा पांच गाडी येते साइड ला। एकीकडे मोठा जथ्था जो आहे तो जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने आंदोलक पुढे कूच करतात। मोबाईल चालले काय म्हणून आम्ही नाही नाही इतर कुठवर जायचंय हां इथं लेकरं सांभाळीते मी म्हातारीला कोण धाडायला लागले जावा वाटत आहे मला तर उड्या मारीत। पाटलाने सांगितलं येऊ नको हा, आजी माहिती येऊ नको आजीचा आशीर्वाद लय मोठा पाटला माग आहे लय पाटील येस घेऊन येणार जरांगे पाटलाचा विजय असो। आपण बघतोय जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी अबालवृद्ध पुढे येत आहेत आणि त्यातल्याच या आजी होत्या ज्या आजी अक्षरशः जरी आंदोलनामध्ये मुंबईपर्यंत जाणार नसल्या तरी सुद्धा त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी सुद्धा रस्त्यावरती उतरलेल्या होत्या। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतनं मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या ताफ्यात जी गर्दी आहे ती ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेली आहे। त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंकी यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण बघू शकतो की आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे शेकडो मराठा सेवकासह आता मुंबईच्या दिशेने निघालेले आपण बघू शकतो की जो जालन्याचा धुळे सोलापूर महामार्ग आहे या जालना धुळे सोलापूर महामार्गावरील टी पॉइंटवर आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे। शेकडो समर्थकाच्या सह मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने कूच करताय। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर गणपतीची आरती केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते। आपण एकंदरीत जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हे 7वं उपोषण होतं। 7व्या उपोषणाच्या नंतर हे 8व्या उपोषणासाठी आता मनोज जरांगे पाटील मुंबईला निघालेले आहे। आपण बघितलं तर मुंबईमध्ये आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार होते, मात्र आझाद मैदानावर हायकोर्टानं त्यांना उपोषण करण्यास काही प्रमाणात निर्बंध घातलेले आहेत। त्या विरोधात सुद्धा मनोज जरांगे पाटील मराठा वकिलांच्या मार्फत कोर्टात आपलं म्हणणं मांडणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपण बघू शकतो की आझाद मैदानावर आपला आमरण उपोषणाची भूमिका त्यांनी ठाम ठेवलेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आझाद मैदानाच्या वर उपोषण करण्याची त्यांची ठाम भूमिका आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आंतरवालीवरनं वडीगोद्री आणि वडीगोद्रीवरनं धुळे सोलापूर महामार्गावरील जालना टी पॉइंट या ठिकाणी दाखल झालेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान हे सुद्धा म्हटलेलं आहे की सरकार ज्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचा मुक्काम होणार आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की जरांगे पाटील त्या ठिकाणी शिष्टमंडळ सुद्धा भेटण्याची शक्यता जरांगे पाटील यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की शेकडो वाहनांच्या ताफ्यामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आता याच मागण्यावर आपण बघू शकतो की सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की आजचा मुक्काम हा जरांगे पाटील यांचा शिवनेरी किल्ल्यावर असणार आहे आणि त्याच दरम्यान जरांगे पाटील यांना शिष्टमंडळ सुद्धा भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी ठाम असले तरी सरकार आता त्यांना परवानगी देतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता आंतरवाली सराटी या ठिकाणून निघालेले आहे। या ठिकाणून ते पैठण फाटा, अहिल्यानगर आणि त्यानंतर आपण बघू शकतो की जरांगे पाटील हे अहिल्यानगर आणि शिवनेरी किल्ल्यावर मुक्कामासाठी थांबणार आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय देतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। ड्रोन कॅमेरामन योगेश लबडेसह लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना। आणि गणेशोत्सवाची एकीकडे धूम असताना मनोज जरांगे पाटील हे मात्र आपल्या म्हणण्यावरती ठाम आहेत आणि मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जरांगेंसह इतर मोठ्या संख्येनं अक्षरशः हजारोंच्या संख्येनं शेकडो गाड्या घेऊन आंदोलक सुद्धा रवाना झालेले आहेत आणि अक्षरशः महामार्ग ठप्प पडेल अशा स्वरूपामध्ये गर्दी पाहायला मिळते। अंतरवाली सराटीतनं मुंबईकडे कूच केलेली आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही घेतलेली दृश्य बरंच काही बोलणारी आहेत।
अजून मनोज जरांगे पाटील बरेच मागे असले तरी सुद्धा जथ्थाच्या जथ्था हा मोठ्या संख्येनं पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या भूमिकेच्या आम्ही पाठीशी उभे आहोत हे सांगण्यासाठी अक्षरशः हा जथ्था पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय। या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते की जे वाहतूक पोलीस आहेत ते सुद्धा अक्षरशः या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी तैनात आहेत। मात्र सध्या आपण ही दृश्य बघतोय, कोणतीही गाडी सोडू नका, अगदी लॅविश गाड्यांपासून ते साधे टेम्पो असतील, ट्रक असतील, अशा अनेक गाड्या या ठिकाणी दाखल आहेत। तर हा अबालवृद्धांचा उत्साह पाहायला मिळालाय। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी प्रत्येक मार्गावरची प्रत्येक टप्प्यावरती या लोकांच्या प्रतिक्रिया बघतायत आणि अक्षरशः या आजी 60 वर्षाच्या आहेत आणि त्यांना सुद्धा प्रचंड भरतं आलेलं आहे उत्साहाचं। त्या स्वतः मुंबईत जाणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय, पण तरीही जरांगेंना पाठिंबा त्यांनी दर्शवला आणि त्यावेळेला अगदी तरुणीला लाजवेल अशा स्वरूपात त्यांनी तिथे उड्या मारलेल्या पाहायला मिळाल्या। तर या महिला बघतोय आपण मोठ्या संख्येनं, महिलांनी खरं तर येऊ नका असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं, मात्र तरीही जरांगे पाटलांना पाठिंबा देत या महिला सहभागी झालेल्या आहेत। तर दुसरीकडे जरांगे पाटील ज्या गाडीमधनं निघालेले आहेत त्याच्या दुतर्फा अलोट अशी मराठा समाजातल्या लोकांची गर्दी झालेली आहे। मात्र स्वतः जरांगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की केवळ मराठा नव्हे तर सर्वच जाती जमातीचे 18 पगड जाती जमातीचे लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठ्यांना अर्थातच पाठिंबा देण्यासाठी ते सहभागी झालेत असा त्यांनी दावा केलेला आहे। तर काही धनगर बांधव जे आहेत, धनगर समाजाचे लोक आहेत, ते सुद्धा यावेळेला आमच्या प्रतिनिधींना भेटलेले होते आणि त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे जरांगे पाटलांना। ही अलोट आणि तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः पाहाल तिथे जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती केवळ साध्या नजरेनं आपल्याला गाड्या अक्षरशः एकापाठोपाठ एक थांबलेल्या पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा जोरदार निशाणा साधण्याचं काम इथे मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। आमच्यावरती फडणवीस डाव टाकतायत, मात्र न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय आमच्या प्रतिनिधीशी बोलताना। तर प्रत्येकानं कायदा सुव्यवस्था राखावा आणि ती चांगली ठेवावी यासाठी प्रयत्न करावेत, प्रत्येक समाजाची मनोकामना पूर्ण व्हावी असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मात्र जरांगे पाटलांचं नाव न घेता थेट बोलणं टाळलंय आणि दुसरीकडे फडणवीसांना जरांगेंनी उत्तर दिलंय। जरांगेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेखही केलाय। तर जरांगे पाटील यांनी बोलत असताना आमच्यावरती डाव टाकला जातोय, मात्र आम्ही मुंबईत येतोय, घाला आम्हाला गोळ्या असं ही भाष्य केलेलं आहे फडणवीसांना उद्देशून। एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण। देवेंद्र फडणवीसांना तुमच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारला तर ते म्हणतायत की एखादा दिवस विघ्नहर्त्याचा असतं, राजकारण सोडून द्या। राजकारण नाही करत म्हणा, बघू तिथं आझाद मैदानावर आल्यावर चर्चा करू म्हणा आपण। प्रत्येक वेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की विघ्नहर्ता आहे, गणपती आहे, मग तुम्ही मुंबईला कशासाठी येतात? ते मराठ्यांना काळजाला लागण असं बोलतोय, आडं बोलतोय, मुद्दाम आडं बोलतोय ते। त्याला ते त्याच्यातली माजमस्ती जात नाहीये, त्याला मराठी मारायचे आहेत गोळ्या घालून, त्याची अशी परिस्थिती। त्यामुळे आम्ही शांततेत येणार आहेत म्हणा, तिथं आल्यावर बोलू आपण एवढे लाखो मराठे रस्त्यावर उतरतात पण मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाही बोलणार बी नाही। ते आडं बोलतं, मराठ्यांच्या काळजाला लागण असं अपमानास्पद बोलतं आणि ते मुद्दाम बोलतोय, मराठा द्वेष दाखवतोय तो। त्याच्यामुळे मराठी जागे झालेत, शेतातले जागे झाले, राजकारणातले जागे झाले आणि त्याच्या पक्षातले जागे झालेत, सगळे आपण आजच म्हणला आले बोलू म्हणा। हे होते मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलंय त्यावर आता जरांगे यांचं हे उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे शिबिकी पवारचा मोसूनचे कॅन्डिडेट छत्रपती संभाजी। तर धुळे सोलापूर महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे प्रचंड प्रमाणात पोलीस इथे रस्त्यावरती उतरलेत, मात्र वाहतूक कोंडी काही कमी होत नाहीये। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी घेतलेला आढावा पाहूयात। आपण या पैठण चौकात आहोत आणि तिथले दृश्य मला असं सांगितलं की जवळपास 12 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। हा खरं म्हणजे हे जे ठिकाण आहे आंतरवली सराटीपासून 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे, पैठण नाका आहे आणि अशी तयारी चालू आहे। एक
मोठा झेंडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि लोक घोषणा देत आहेत. या बाजूनं आंतरवलीच्या दिशेनं वाहनं येत आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला या बाजूनी इकडनं वाहनं जी येत आहेत ती आंतरवली सराटीच्या दिशेनं येत आहेत. उजव्या बाजूला जे वाहनं येत आहेत ती बीड करून येत आहेत. तुम्ही शेकडोच्या संख्येनं वाहनं आणि तेवढ्याच संख्येनं म्हणजे हजारोच्या संख्येनं लोक इथे बघू शकता. या चिंचोळ्या पैठण मार्गातनं हे आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेत. अहिल्यानगरच्या दिशेनं ट्रक, छोटा हत्ती, पिकअप, बोलेरो, स्कॉर्पिओ, इनोवा जी वाहनं दिसतील ती वाहनं घेऊन या आंदोलनामध्ये लोक सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. दिसतंय असं की जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत लोकांचा ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. म्हणजे मी जेवढं आत्ता प्रवास केला त्यात सगळ्यात जास्त गर्दी मला इथे दिसली. कॅमेरामन निकेतन माणेसह राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. तर पाहाल तिकडे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत, तर चहू बाजूंनी लोक दाखल होत आहेत, सामील होत आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. तर पुढच्या परिस्थितीनुसार राज्य सरकार याबाबत योग्य निर्णय घेईल. सरकार कायम चर्चेच्या भूमिकेमध्ये आहे आणि या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. तर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा सरकत पुढे चाललेला आहे. अंतरवाली सराटीमधनं हा पुढे सरकला, त्यानंतर मंकाळा, शहागड, अंबरटाकळी, तुळजापूर असं करत वाघाडी, पैठण या ठिकाणी, त्यानंतर मुक्काम हा शिवनेरी या ठिकाणी असणार आहे. आणि उद्याचा दिवस आपण जर बघितलं तर हा मुक्काम शिवनेरीपर्यंत म्हणजे शिवनेरी गडावरती किंवा जुन्नरपर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळ लागेल याचा अंदाजच वर्तवला जात नाहीये. रात्रीपर्यंत पोहोचण्याचं खरं तर लक्ष ठेवण्यात आलेलं होतं, मात्र आता गर्दी वाढत चाललेली आहे, त्यामुळे ही जी वेळ आहे ती पुढे सरकतीये. तर जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं कूच करू नये यासाठी अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. नेमकं काय काय घडते पाहूया. मुख्यमंत्र्यांनी चर्चेचं दार उघडलं. जरांगेंनी दार बंद केलं. जरांगे आंदोलनावर ठाम. गणेशोत्सवात सरकारला फोडणार घाम. उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. जरांगेंनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जरांगेंसह मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मार्ग ठरलाय, आंदोलनाची दिशा ठरली आहे, मुंबईतला मुक्कामही ठरलाय. जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवस असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे OSD राजेंद्र साबळे अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला पोहोचले. राजेंद्र साबळेंनी जरांगेंशी चर्चा केली, मात्र त्याच वेळी जरांगे म्हणाले, चर्चेला कंटाळलोय, आता मागण्या मान्य करा. याआधी त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलो. मुख्यमंत्र्यांचा जेणेकरून त्यांना आंदोलन ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो. विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन ढकलू शकता तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे. पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलो. किती खंड स्वीकारतो, मग आपल्याला मराठा आणि कुणबी KJR काढता येईल, आपल्याला गॅझेट लागू करता येतील, केसेस मागे घेता येत्या. ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा. आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी. कवर चर्चा हे रोज येत राहणार. चर्चेने अंमलबजावणी आहे का नाही यायचं मुंबईत. पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. जरांगे ऐन गणेशोत्सवात मुंबईत येणार आहेत. मुळात गणेशोत्सवात मुंबईत प्रचंड गर्दी असते, त्यात जरांगेंचे आंदोलक मुंबईमध्ये आले
तर शहरावर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंना एक सूचक सल्ला दिलाय. असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणाला रोखणार नाही. मात्र त्याचवेळी हिंदूंचा सगळ्यात मोठा सण हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा जो सण आहे या सणात कुठलं विघ्न येऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. मनोज जरांगे मुंबईतल्या आंदोलनावर ठाम असताना प्रकाश आंबेडकरांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं आंबेडकरांनी जरांगेंना सुनावलंय. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात, पण सरकारमध्ये कोण आहे? आत्ताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यासारखे प्रस्थापित मराठा आहेत. 2.5 वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते. तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केलं. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात, पण गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय. नाही, मी एवढंच फक्त म्हणालो की तुम्ही लढताय रयतेतल्या मराठ्यांसाठी, पण राजकारण जे आहे ते निजामी मराठ्यांसाठी चाललेलं आहे की आता हळूहळू ओपन आउट व्हायला लागलेलं आहे. त्याच्यातून बाहेर पडा आणि रयतेतल्या मराठ्यांचाच लढा उभा करा अशी परिस्थिती आहे. गणेशोत्सव सुरू असताना मनोज जरांगे आंदोलकांसह मुंबईत येऊन धडकणार का, याबद्दल जोरदार चर्चा आणि राजकारण सुरू असताना जरांगेंच्या मागण्या वेगळ्याच आणि सरकार वेगळीच चर्चा करतंय असं चित्र आहे. जरांगेंच्या मागण्या काय आणि सरकार या मागण्यांवर काय बोलतंय पाहूयात. मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? मराठा कुणबी एकच आहेत, त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेटियर लागू करा. ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या. मराठा आंदोलकांवरचे सरसकट गुन्हे मागे घ्या. ओबीसीतूनच आरक्षण द्या. तर सरकार जरांगेंच्या मागण्यांवर बोलत नाही. सरकार जरांगेंची काय बोलते पहा. गणेशोत्सव असल्यानं मुंबईतलं आंदोलन पुढे ढकला. जरांगे मुंबईत येत असतील तर त्यांचा मार्ग कुठला? आंदोलकांना अडचण येऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येतील? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यासाठी जरांगेंनी अंतिम टप्प्यात मुंबईकडे कूच केली. मात्र नवी मुंबईतच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना 10% आरक्षणाचा GR सोपवला आणि दोघांनी मिळून विजयाचा गुलाल उधळला. आता जरांगेंनी पुन्हा मुंबईतलं आंदोलन निश्चित केल्यावर बरेच प्रश्न आहेत. जरांगेंच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या तर जरांगेंनी कुठल्या विजयाचा गुलाल उधळला? एखाद्या मागणीसाठी आंदोलन करताना जरांगेंचा राग सरकारवर असतो, व्यवस्थेवर असतो. मात्र जरांगे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट का करतात? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही जरांगेंचं टार्गेट फडणवीसच होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षाही आता फडणवीसांवरचा राग हाच अजेंडा आहे की काय? मराठ्यांना ओबीसीतच घाला, तो आमचा हक्क आहे, हे जरांगे पाटील कुठल्या घटनात्मक आधारावर म्हणतायत? जरांगेंना मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करायला हायकोर्टानं परवानगी नाकारली आहे. तरीही मनोज जरांगे मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत. आमची बाजू न्यायदेवतेला ऐकून घ्यावा लागत, आम्हालाही न्याय द्यायला लागत. आम्ही सगळे नियम पाळून न्यायदेवतेला आजच सांगतो न्यायालयांना, आम्ही तुमचे सगळे नियम त्याचा सन्मान करू आझाद मैदानात आंदोलन शांततेत उपोषण करणार, आमरण उपोषण करणार आणि मी 29 ऑगस्टला आझाद मैदानाला येणार आहे. जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला अवघे काही तास राहिले. आता या आंदोलनावर सरकार काय तोडगा काढणार? जरांगेंची मनधरणी करण्यात सरकारला यश येणार की जरांगे मुंबईत येणारच, हे पुढच्या काही काळातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. जरांगे पाटील यांनी अर्थातच पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. त्यांना जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नांवरती उत्तर देत असताना
फडणवीसांवरती निशाणा साधण्याची एकही संधी जरांगे सोडत नाहीयेत. आता अर्थातच आम्ही येतोय मुंबईमध्ये, घाला गोळ्या मराठ्यांना असं म्हणत जोरदार अशा पद्धतीनं ललकारलेलं आहे. फडणवीसांना वेळोवेळी ते ललकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे 2 दिवस अशा पद्धतीनं पायी चाल किंवा गाडीमधनं अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं हे सगळे लोक जरांगेंच्या बाजूने निघालेले आहेत, जरांगेंच्या सोबतीनं निघालेले आहेत आणि त्यासाठी अबालवृद्ध एकत्र झालेले पाहायला मिळतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावचा दौरा रद्द झालाय. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. गणपतीसाठी शिंदे हे दरेगावला जाणार होते, मात्र जरांगेंचं आंदोलन आहे, राजकीय स्थितीमुळे त्यांनी आपला दौरा रद्द केलेला आहे. एकीकडे आपण बघतोय जरांगे पाटील यांचा हा एक प्रकारे उपोषणाचा हत्या त्यांनी उपसलेला आहेच, पण ज्या पद्धतीनं त्यांनी मोर्चा काढलेला आहे तो बघता भव्य दिव्य आणि अफाट अशा स्वरूपाचा आहे. आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला दौरा रद्द केलेला आहे. दरेगावी गणपतीसाठी ते जाणार होते, मात्र जरांगेंचं आंदोलन असल्यामुळे आणि राजकीय स्थिती निर्माण झालेली असल्यामुळे त्यांनी दौरा रद्द केला असं कळत आहे. एकीकडे जरांगे पाटलांनी मात्र शिंदेंचं कौतुक केलेलं होतं आणि शिंदेंनी सुद्धा जरांगे पाटलांसंदर्भात काहीही बोलू नका अशा स्वरूपाच्या सूचना या आपल्या मंत्र्यांना केलेल्या आहेत. तर सध्या आपण बघतोय जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं कूच करतायत, मात्र वारंवार ते फडणवीसांवरती निशाणा साधतायत. मात्र दुसरीकडे त्यांनी उपमुख्यमंत्री असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या दोघांचंही कौतुक केलेलं आहे. शिंदेंचं कौतुक केलंच, तसंच अजित पवारांकडे गेल्यानंतर कामं होतात असं म्हणत त्यांच्याबद्दलही कौतुकोद्गार काढलेले आहेत. आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, विखे पाटील आज रात्री मुंबईत येण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे आज आणि उद्या बैठक घेण्याची देखील शक्यता आहे. विखे पाटील हे मराठा मंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आज आणि उद्या ते मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील आणि वरिष्ठ विधी न्याय सामाजिक न्याय विभाग अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतील असं कळत आहे. तर जरांगे प्रकरणामध्ये कायदेशीर चर्चा विखे पाटील करणार आहेत आणि त्यामुळे विखे पाटील यांची एक शिष्टाई होईल असंही म्हटलं जातंय. ते स्वतः शिवनेरीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत जरांगेंची असंही कळत आहे. तर सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. विखे पाटील हे पुण्यामध्ये जरांगेंची भेट घेणार असं कळत आहे. सरकारच्या वतीनं रात्री निरोप दिलेला आहे, चर्चेसाठीचा हा निरोप दिलेला आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते. मात्र जरांगे हे आपल्या मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत आणि म्हणूनच मोठा जथ्था घेऊन आणि प्रत्येकाला आवाहन करत ते निघालेले आहेत मुंबईच्या दिशेनं. तर सरकारचं शिष्टमंडळ मात्र शिष्टाई करण्याच्या प्रयत्नात आहे, जेणेयोगे मुंबईपर्यंत जरांगे पाटील यांचं आंदोलन पोहोचणार नाही आणि इतका मोठ्या संख्येनं मोर्चा हा पोहोचणार नाही याची काळजी सरकार दरबारी घेतली जाते. विखे पाटील हे चर्चा करणार आहेत. अर्थातच त्यांची नव्यानं मराठा विभाग समितीवरती नेमणूक करण्यात आलेली आहे.